नमस्कार मित्रांनो, 2027पर्यंत मित्रांनो आपल्याला करायचं एक सक्सेसफुल गोट फार्म. तर त्या गोट फार्मचा मित्रांनो आजचा आपला 36वा दिवस आहे मित्रांनो. आणि तुम्हाला तर माहिती आहे मित्रांनो, आपल्या वावरामध्ये मित्रांनो बकऱ्यासाठी आपण दस्तरत गवत लावलेलं होतं मित्रांनो, आणि त्या कापासाठी सुद्धा मित्रांनो आलेलं होतं. तर आजपासून मित्रांनो ते आपण बकऱ्यांना एक टाईमचे मित्रांनो लावणार आहोत. सकाळी मित्रांनो आपल्या बकऱ्या चरायला जातात हे तुम्हाला माहीत आहे, पण आजपासून मित्रांनो बंद होते, कारण ते गवत आलेलं आहे. तर आपण ते गवतच लावू शकतो. तर आज आपल्या बकऱ्या पूर्णपैकी घरी राहतील, आणि त्यासाठी मित्रांनो आपण दसरत गवतसुद्धा कापून सगळं मिक्स करून आपण ठेवलेलं आहे. तर बघू शकता याच्यामध्ये ह्या मित्रांनो आपल्या वावरातलं दसरत गवत आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण कुटारसुद्धा मिक्स केलेलं आहे, आणि आपलं खुराक आहे मित्रांनो. खुराकामध्ये आहे मित्रांनो चुरी, मक्का, पीठ, कॅल्शियम आणि 2-3 प्रकारचे आपण बकऱ्यांसाठी बनवलेलं आहे, जी त्यांच्या शरीरासाठी फायदेमंद आहे मित्रांनो. ते सुद्धा आपण यामध्ये टाकलेलं आहे. आणि हिरवा दसरत गवत आहे मित्रांनो. आपल्याकडे सध्या हिरवा म्हणलं तर दसरत गवतच आहे, दुसरं आपण पुढच्या वेळेस लावू. तर सगळं मिक्स करून मित्रांनो आपण इथं ठेवलेलं आहे, आणि थोड्या वेळामध्ये ते सुद्धा आपण आपल्या बकऱ्यांना टाकू. तर इकडं मित्रांनो बघू शकता सगळ्या बकऱ्या वाट पाहत आहे. आपल्या गाईला मित्रांनो आज हिरवं आणलं होतं आपण, तर ते टाकलेलं आहे गाईले. आणि तिकडं बघू शकता आता झाडझूड चालू आहे मित्रांनो आपल्या गव्हाणीची. तर थोड्या वेळामध्ये आपण बकऱ्यांना सुद्धा टाकणं सुरू केलेलं आहे, बघू शकता. आणि दररोजच्या सवयीनुसार मित्रांनो आपल्या काही बकऱ्या खा लागल्या, काही बकऱ्या नाही खात आहे, आणि बघू शकता टाकणं चालूच आहे अजूनसुद्धा, बघू शकता. आणि काही बकऱ्या उभ्या आहे मित्रांनो. पिल्लेसुद्धा मित्रांनो अर्धे जास्त पिल्ले खात नाही, आणि इकडं जे मोठी मोठी पिल्ले आहेत ते सुद्धाच खा लागली, बाकी खात नाही. आणि आपण छोट्या पिल्ल्याची गव्हाणसुद्धा बनवली होती, तुम्हाला तर माहीत आहे. यामध्ये आपण सुद्धा टाकलेला आहे हिरवा चारा. आणि मोठी पिल्ले होती मित्रांनो ते खा लागले, जे छोटे होते ते खात नाही, कारण त्यांना सवय नाही मित्रांनो, दररोज वावरात जायची सवय होती. त्याच्यामुळं काही बकऱ्या व काही आपल्या पिल्ले आहेत ते खात नाही मित्रांनो. तर दररोज लावलं तर सवय होऊन जाईल मित्रांनो, बघू शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशी इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या रिलेडी ॲग्रो अँड गोट फार्मला सबस्क्राईब करा. धन्यवाद.